नमस्कार, माझं नाव योगिता गजानन धुर्वे. मी रामपूर गावची आहे, कृषी सखी. आज आम्ही शशकला वसंत करडभुजे यांच्या घरी जीवामृत तयार करणार आहे. जीवामृत तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आहे, एक 200 लिटरचा ड्राम आहे आणि 1 किलो वडाच्या झाडाखालची माती आहे, 5 किलो शेण आहे आणि 2 किलो बेसन आहे, 2 किलो गूळ आहे आणि 10 लिटर गोमित्र आहे. आता हे पूर्ण साहित्य झालेलं आहे. आता आम्ही हे साहित्य पूर्ण ह्या एका ड्राममध्ये एकजीव करणार आहे. याच्यात पाणी टाकलेलं आहे. दोनशे लिटर ड्राम मध्ये पाणी आहे. आता गोमित्र टाकणार आहे 10 लिटर. दोन किलो बेसन आहे. 2 किलो त्याच्यानंतर गूळ टाकणार आहे. एक किलो वडाच्या झाडाखालची माती आहे. 5 किलो शेण आहे गाईचं. आणि आता ह्या एका बांबूच्या काठीने जेव्हा घड्याचं काटा फिरते तसा सकाळी संध्याकाळी एका गोल गोल फिरवायचं सकाळी संध्याकाळी. त्याच्यानंतर याला सावलीत गोणपाटाने झाकून ठेवायचं. 7 दिवसाच्या नंतर हे जीवामृत तयार होते. त्याच्यानंतर आपण हे जीवामृत वापरू शकतो आणि याचे फायदे आहे. जीवामृत टाकल्याने रोपांची वाढ होते आणि जेव्हा आपल्या पावसाळ्याचं खंड पडते तेव्हा आपण पराठीच्या बुडाले आपण थोडं थोडं जीवामृत टाकून त्याचे आपण हिरवपणा टिकून ठेवतो आणि रासायनिक खताचा वापर कमी होतो.